हॅलो मित्रांनो, इट्स अ डे 69 ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. घाबरू नका, नॉर्मलच व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुमचा काही ग्लिच नाही. हा मीच एक केलेला ग्लिच किंवा एक प्रयोग आहे. रोज आपण असं समोर येऊन बोलतो, पण आज मी विचार केला की आज थोडंसं काहीतरी वेगळं करूया. चाललं तर चाललं, नाही चाललं तर नाही चाललं, असंही काय वेगळं काय करत नाही आपण. सो मला असं म्हणायचं आहे की हे जे करतोय ते खूप म्हणजे एक चांगला इनिशिएटिव्ह वाटतो. कारण की काय होतं, समटाईम्स मी काय करतोय काही गोष्टी नाही दाखवू शकत. लाईक जसं मी काही ब्रँड शूट करत असेल तर ते नाही दाखवू शकत, किंवा काही एक असा पर्सनल टाईम स्वतःचा स्पेंड करत असेल तर ते मी नाही दाखवू शकत. बट ही जी आयडिया आहे ती मला खूप आवडते आणि खूप चांगली वाटते. कारण की या आयडियामध्ये मी फक्त एक स्क्रीन चालू ठेवते आणि त्याच्यात मी फक्त बडबडतोय. म्हणजे असं मला म्हणायचं आहे की हा एक प्रकारचा स्पॉटीफाय प्रमाणे पण तुम्ही ऐकू शकतात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल माझ्या बोलण्यात तर. सर महिला तर मला मित्रांनो हे म्हणायचं आहे, 69 दिवस झाले आहेत आपल्या ब्लॉगच्या जर्नीला. आय नो इट्स अ थोडंसं वियर्ड दिवस, बट चांगलं वाटतंय. म्हणजे हे मला ॲक्च्युली असं वाटतं की मला बोलणं खूप आवडतं. बोलणं मी खूप काही बोलू शकतो आणि खूप वेळ बोलू शकतो. जर समोरचा माणूस असा समजणारा असेल, समजून घेणारा असेल आणि तो पण तेवढा इंटरेस्टेड असेल माझ्याशी बोलण्यात, तर मला बोलायला खूप आवडतं. म्हणून मी बोलतो, लोकांना मला पॉडकास्टला बोला, मला खूप काय बोलायचं आहे. बट इट्स ओके. आता सध्या तरी मी तुमच्याशी बोलतोय. हा जो मी प्रयोग करतोय तो तुम्हाला कसा वाटतो ना, ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आय नो माझ्या कमेंटमध्ये एवढे काय एंगेजमेंट होत नाही, बट तरी पण जर तुम्ही चुकून माकून हे जर बघत असाल इथपर्यंत आणि आता पोहोचलात असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा जो प्रयोग करतोय मी तो कसा वाटतोय. आणि त्यात मी आणखीन काही नाविन्य करू शकतो. म्हणजे माझा फक्त आवाज येतोय त्याच्यावर मी काही स्टिकर्स करू शकतो, त्याच्यावर मी रॅन्डम व्हिडिओ लावू शकतो, काही करू शकतो. म्हणजे फेसलेस व्हिडिओ चालतात असं म्हणतात, पण काय माहिती आपण फेसच्या पण व्हिडिओ टाकतो त्या पण नाही चालत आहे. पण इट्स ओके, इट्स अ जोक. आणि मी स्वतःबद्दल निगेटिव्ह नाही म्हणणार, कारण की मला आवडत नाही निगेटिव्ह बोलायला. आय एम फकिंग बेस्ट अँड युनिवर्स विथ मी. सो गोष्टी होत असतात आणि या करत राहायच्या असतात आणि चालत राहायचं असतं मित्रांनो. आपोआप गोष्टी होतात. पेशन्स इज द की ऑफ सक्सेस. आणि अशाच प्रकारे याच नोटवर हा ब्लॉग इकडे एंड करतो. मला प्लीज सांगा हा कसा होता प्रयोग, आणि जर असा आवडला असेल तर मी कधी कधी रँडमली हा प्रयोग करू शकतो. मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जिवंत राहा आणि मला नक्की सांगा कसं वाटतंय ते. बाय बाय.